प्राधानिक रहस्य. सुरत राजा मेधा ऋषीला म्हणाला, हे भगवान, आपण मला चंडिकेच्या अवतारांची कथा सांगितलीत. हे ब्रह्मण, आता मला या अवतारांच्या प्रधान प्रकृतीविषयी अर्थात त्यांचे मुख्य मूळ स्वभाव कसे आहेत त्याबद्दल निरूपण करावे. हे द्विजश्रेष्ठा, मी तुम्हाला नमस्कार करतो. तरी त्या देवीची कोणत्या स्वरूपात कशी आराधना करावी तो सर्व विधी मला नीट समजावून सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, हे रहस्य अतिशय गोपनीय आहे. ते कोणालाही सांगू नये असे म्हणतात. पण तू माझा भक्त आहेस म्हणून मी तुला सांगू नये असे काहीही कोणतेही गूढ माझ्याजवळ नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. त्रिगुणमयी महालक्ष्मी परमेश्वरी सर्वांची आद्य आदी कारण विश्वाची मूळ प्रकृती आहे. ती लक्ष्य, दृश्य, व्यक्त, प्रकट, मायारूप व अलक्ष्य, अदृश्य, अव्यक्त, अप्रकट ब्रह्मरूप अशा दोन्ही रूपांनी सर्व विश्वाला व्यापून राहिली आहे. हे राजा, ती आपल्या चारी हातात मातुलुंग, महाळुंगाचे फळ, गदा, खेट, ढाल व पानपात्र आणि मस्तकावर नाग, लिंग व योनी प्रतीक धारण करते. तप्त सुवर्ण समान तेजस्वी कांती असलेल्या आणि तप्त सुवर्णाचीच आभूषणे घातलेल्या त्या देवीने आपल्या तेजाने या अखिल शून्य विश्वाला भरून टाकले आहे. त्या परमेश्वरी महालक्ष्मीने प्रथम सर्व लोक, विश्व, जगत शून्य, रिक्त आहे असे पाहून केवळ तमोगुणाने दुसरे परमश्रेष्ठ रूप धारण केले. त्यावेळी ती ज्या स्त्री रूपात प्रकट झाली त्या स्त्रीची कांती काजळासारखी काळी होती. तिचे श्रेष्ठ मुख दाढांनी सुशोभित होते. तिचे नेत्र विशाल, मोठे व कंबर बारीक होती. तिचे चारही हात तलवार, पात्र, नरमुंड व ढाल यांनी शोभून दिसत होते. तिने आपल्या गळ्यात कबंधांची, मस्तक विरहित शरीरांची तर मस्तकावर मुंडांची माला धारण केली होती. अशा प्रकारे प्रकट झालेली ती तामस रूपिणी श्रेष्ठ देवी मूळ महालक्ष्मीला म्हणाली. अशा प्रकारे प्रकट झालेली ती तामस रूपिणी श्रेष्ठ देवी महालक्ष्मीला म्हणाली, हे माते, तुला नमस्कार असो. मला माझे नाव व कार्य सांग. तेव्हा महालक्ष्मी तामसी देवीला म्हणाली, मी तुला नाव देते आणि त्यानुसार तुझी कार्यही सांगते. महामाया, महाकाली, महामारी, शुधा, तृषा, निद्रा, तृष्णा, एकवीरा, कालरात्री व दुरत्यया अशी तुझी नावे असून ती तुला कर्मानुसार, कार्यानुसार दिलेली आहेत. या नावांनी तुझी कर्मे, कार्ये जाणून जो त्यांचे अध्ययन, मनन, पठण करतो तो सुख भोगतो. हे राजा, ती तामस रूपिणी श्रेष्ठ देवी म्हणजेच महाकाली हे तू लक्षात घे. तिला असे सांगून झाल्यावर महालक्ष्मीने अत्यंत शुद्ध अशा सत्वगुणाने दुसरे एक श्रेष्ठ स्त्रीरूप धारण केले. ते चंद्रासमान गौर वर्ण होते. त्या श्रेष्ठ स्त्रीने आपल्या हातात अक्षमाला, अंकुश, वीणा व पुस्तक धारण केले होते. महालक्ष्मीने तिलाही नावे दिली. महाविद्या, महावाणी, भारती, वाक, सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा व धीश्वरी, बुद्धीची स्वामिनी हीच महासरस्वती होय. मग ती महालक्ष्मी महाकाली व महासरस्वतीला उद्देशून म्हणाली, हे देवींनो, तुम्ही स्वतःला अनुरूप अशी युगुले अर्थात आपापल्या गुणांना योग्य असे स्त्री पुरुष निर्माण करा. त्यांना असे सांगून महालक्ष्मीने प्रथम स्वतःच एक युगुल निर्माण केले. त्यात एक स्त्री व एक पुरुष होता. ती दोघे हिरण्यगर्भ, निर्मल ज्ञानाने संपन्न, सुंदर व कमलासनावर बसली होती. माता महालक्ष्मीने त्या पुरुषाला ब्रह्मा, विधी, विरिंच व धाता आणि स्त्रीला श्री, पद्मा, कमला व लक्ष्मी अशी नावे दिली. मग महाकाली व महासरस्वतीनेही एक एक युगुल निर्माण केले. त्यांची नावे रूपेही मी तुला सांगतो. महाकालीने निळा कंठ असलेला, रक्तवर्ण बाहूंचा, श्वेत शरीराचा व मस्तकी चंद्रकोर धारण केलेला पुरुष आणि गौरवर्णीय स्त्री निर्माण केली. त्या पुरुषाला रुद्र, शंकर, स्थाणू, कपर्दी व त्रिलोचन आणि त्या स्त्रीला त्रयीविद्या, कामधेनू, भाषा, अक्षरा व स्वरा अशी नावे दिली. हे राजा, महासरस्वतीने गौरकाय स्त्री व श्यामवर्णाचा पुरुष निर्माण केला. त्या दोघांचीही नावे मी तुला सांगतो. त्या पुरुषाला विष्णू, कृष्ण, ऋषिकेश, वासुदेव व जनार्दन आणि स्त्रीला उमा, गौरी, सती, चंडी, सुंदरी, सुभागा व शिवा अशी नावे देण्यात आली. अशा प्रकारे त्या तिन्ही युवतींनी पुरुषत्वही प्राप्त केले. हे रहस्य ज्ञानदृष्टी असणारे लोकच जाणू शकतात. अज्ञ अशा इतरे जनांना ते कळत नाही. हे राजा, मग त्या महालक्ष्मीने ब्रह्मदेवाला विद्यात्रयी रूपी सरस्वती पत्नी म्हणून दिली. रुद्राला वरदायिनी गौरी व वासुदेवाला लक्ष्मी दिली. अशा प्रकारे ब्रह्मदेव व सरस्वती यांच्या संयोगाने एक अंडे ब्रह्मांड निर्माण झाले.
ते महापराक्रमी भगवान रुद्राने गौरीच्या सहकार्याने भेदले. त्या अंड्यामध्ये ब्रह्मांडामध्ये प्रधानादी कार्यसमूह पंचमहाभूतात्मक स्थिर चर जगत निर्माण झाले. विष्णूने लक्ष्मीसह त्या जगाचे पालन पोषण केले आणि शंकराने गौरीसह त्या सर्व जगाचा संहार केला. हे महाराजा, अशा प्रकारे महालक्ष्मी ही सर्व सत्वमयी आणि सर्वांची अधीश्वरी आहे. तीच साकार व निराकार अशा दोन्ही रूपात नाना प्रकारची नावे धारण करते. म्हणून तिचे विविध नावांनीच वर्णन केले जाते. अन्य कोणत्याही एका नावाने तिचे वर्णन करता येत नाही. ओम प्राधानिक रहस्य संपूर्ण.